नमस्कार. या निवडणूक बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम ठळक बातम्या. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मुंबई विभागात तृतीय क्रमांकाने विजयी होणारी जिल्हा परिषद शाळा कालवार या शाळेत पारदर्शक निवडणूक प्रक्रियेतून शालेय मंत्रिमंडळाची निवड. मीत शिरीष पाटील मुख्यमंत्रीपदी बहुमताने विजयी. आता सविस्तर बातम्या. शैक्षणिक उपक्रमांसाठी व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सातत्याने चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद शाळा कालवार येथे यंदाची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पारंपरिक मतपत्रिका अर्थात बॅलेट पेपर प्रणालीने पार पडली. मागील वर्षी ईव्हीएम तंत्रज्ञानाचा प्रयोग करून निवडणूक घेणाऱ्या शाळेने यंदा विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण आग्रहास्तव बॅलेट पद्धतीचा अवलंब करत लोकशाही मूल्यांची जाणीवपूर्वक अंमलबजावणी केली. याविषयीचा सविस्तर अहवाल. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निवडणुकीसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. एकूण 7 पदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. 22 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी अभ्यास मंत्री पदासाठी 1 उमेदवार बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित 6 पदांसाठी 20 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत रंगली. निवडणुकीपूर्वी 4 दिवस प्रचारासाठी वेळ देण्यात आला. उमेदवारांना त्यांच्या निवडणूक निशाण्यांचे वाटपही करण्यात आले होते. पोस्टर, जाहीरनामे, घोषवाक्ये अशा माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या नेतृत्व गुणांची ओळख इतर विद्यार्थ्यांपुढे सादर केली. गुरुवार दिनांक 26 जून 2025 असा मतदानाचा दिवस ठरवण्यात आला होता. याच दिवशी मतदान पार पडले. संपूर्ण शाळा या उत्सवपूर्ण वातावरणाने भारलेली होती. मतदान प्रक्रियेसाठी इयत्ता 6वीचे विद्यार्थी गुलशन बागवे, रुही म्हात्रे आणि मीत म्हात्रे यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडणुकीचे संपूर्ण नियोजन वर्गशिक्षक श्रीयुत अलंकार वारघडे सर यांनी अतिशय काटेकोरपणे केले. मतदान केंद्र, बूथ सुविधा, मतपेटी यांचे नियोजन श्रीयुत प्रशांत भोसले सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. मुख्याध्यापिका सौ अनिला काबाडी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेने व शांततेत पार पाडली. मतदान पूर्ण होताच उमेदवारांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकाल घोषित होताच शाळेत विजयी जल्लोष करण्यात आला. विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि जल्लोषाच्या घोषणा देत विजयी उमेदवारांचे स्वागत केले. 2025 सालच्या शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्रीपदावर मीत शिरीष पाटील निवडून आलेले आहेत. आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी वंशिका दीपक म्हात्रे निभावतील. सफाई मंत्री या पदावर लावण्या शैलेश पाटील काम करतील. अभ्यास मंत्री पदावर खुशी सुधाकर भगत यांची बिनविरोध निवड झाली. तसंच जीत प्रेमनाथ म्हात्रे यांची देखील निवड झाली आहे. सांस्कृतिक मंत्री तन्वी विठ्ठल म्हात्रे तर प्रथमोपचार मंत्री या पदावर मानवी सुनील म्हात्रे या काम करणार आहेत. शुक्रवार दिनांक 27 जून 2025 रोजी नूतन मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम होणार असून त्यावेळी विजयी उमेदवारांना त्यांच्या पद आणि जबाबदाऱ्या औपचारिकरित्या देण्यात येणार आहेत. शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांनी सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.